प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असून शिक्षणामुळेच माणसाने विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणली. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या सामाजिक प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदुस्तान टाइम्सचे संपादक नायाब अन्सारी यांनी अध्यक्ष भाषणातून केले. दी लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता 10वी व 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नाशिक मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुवर्णाताई जगताप, KGS साखर कारखान्याच्या संचालिका सोनियाताई होळकर यांनी संस्थेचे अध्यक्ष हरुणभाई शेख यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. तसेच संस्था व शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुस्लिम समाजाची गरज ओळखून हरुणभाई शेख यांनी सुरू केलेलं काम समाजाला दिशा देणार असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी VN गायकवाड, पिंपळगाव नजीकचे सरपंच तुकाराम जाधव, न्यूज लोकतंत्र 18चे संपादक अयूब शाह, ॲडव्होकेट फिरोज इनामदार, अकबरभाई शाह, अजिजभाई शेख, पत्रकार सागर निकाळे, सादिकभाई पठाण, हाजी बिस्मिल्ला शाह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सोनियाताई होळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. विविध कार्यक्रमात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या निमित्ताने शाळेतील मुलांनी विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तर कार्यक्रमासाठी लासलगाव शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार क्षेत्रातील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, लासलगाव. स्कूल व हायस्कूल येथे लासलगाव येथे हरुणभाईंच्या शाळेत आज कार्यक्रम होता. सर्व नगरसेवकांचा सत्कार होता आणि निरोप समारंभ होता. तर आज शाळेतून खूप छान वाटलं. हरुणभाईची तळमळ बघून खूप मनाला आनंद वाटला की आज छोट्या शाळापासून त्यांनी एवढी मोठी शाळा केली आणि प्रत्येक अल्पसंख्याक मुलं आणि मुलींना ते शिक्षण देत आहेत. खूप पुण्याचं काम करत आहेत आणि त्यांना आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आम्ही सगळी आहेतच. तर ते आमच्या घरच्या सदस्यासारखेच आहेत. तर त्यांच्या पुढे वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देते आणि शाळेतले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खूप मोठं व्हावं, आयुष्यात खूप सक्सेसफुल व्हावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि 2 शब्द. नॅशनल उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील आज वार्षिक स्नेहसंमेलन आज इथे खूप छान मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला आणि या संस्थेचे अध्यक्ष हरुणभाई शेख, सचिव हसीनाताई, प्रिन्सिपल मॅडम ह्या सर्वांचाच सहयोग कायम ह्या कार्यक्रम हे कसा सक्षम करण्यात येईल या भार असतो. आणि निश्चितच यावर्षीसुद्धा एक चांगले आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष एक संभाजीनगरवरून आलेले मोठे पत्रकार होते ते सलीम अन्सारी साहेब, त्यांचंही चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि निश्चितच मला मोठ्या प्रमाणामध्ये या स्कूलमध्ये मुलींची संख्या असल्यामुळे मुलींना चांगलं मार्गदर्शन देण्यात आलं. आणि पुन्हा एकदा मी या संस्थेचं अभिनंदन याकरता करते की नेहमी दरवर्षी 10वी आणि 12वीचा हा रिझल्ट हा 100% लागतो. ह्याही वर्षी तो तसाच लागेल आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय आपल्या संस्थेचं आहे. संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि प्रिन्सिपल ताई निश्चितच यांचं आहे. आणि पुन्हा एकदा या अशाच पद्धतीने ही संस्था मोठी हो आणि मुलींना चांगलं एक मार्गदर्शन आणि पुढच्या भविष्याच्या हिशोबाने एक चांगलं शिक्षण देण्याचे एक प्रयत्न ही संस्था करेल आणि निश्चितच त्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असू. धन्यवाद. सत्य, साहित्य, सुगंध, संगीत, साहस, सौंदर्य, सेवा, संयम, संस्कार, संस्कृती, सदाचार, समर्पण अशा अनेक सद्गुणांचा परिचय करून देणारी आमच्या या सगळ्या परिसरातली नॅशनल उर्दू हायस्कूल एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिक्षणाचं काम या ठिकाणी, शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी, पवित्र काम या ठिकाणी करीत आहे. मला तर या संस्थेच्या माध्यमातून असं वाटतं की समाजातले उद्या भविष्यामध्ये हजारो दिवे या संस्थेच्या माध्यमातून पेटणार. या दिव्यांवर
पुढे जाऊन आणखी लाखो पंथ्या त्या ठिकाणी पेटणार आहे आणि खऱ्या अर्थानं विशेषतः मुस्लिम समाजातला जो काही प्रमाणातला आज काळोख आहे तो निश्चितपणे या ठिकाणी दूर होणार आहे. म्हणून मी अरुणभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी नम्र सूचना करेन की म्हणतात ना, बाबळीच्या काटे पंढरीच्या वाटे बाबळीचे काटे. आजकाल मांजरांपेक्षा माणसंच एकमेकांना जास्त आडवी येतात. पण तुम्ही खचून जाऊ नका, तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. मात्र हे शिक्षणदानाचं जे काम तुमचं आजपर्यंत चालू आहे ते अशाच पद्धतीने तुम्ही पुढे चालू ठेवा. त्यासाठी तुम्हाला आमच्या कधी खंडित न होणाऱ्या खूप खूप शुभेच्छा.